मैदानामध्ये पुन्हा एकदा पाहिजे तिसरं षटक जे असणार आहे आणि तिसरं षटक मैदानाच्या मध्ये सोपवलं येते नागेशच्या हातामध्ये. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय नागेश. ओहो, हा चेंडू आपण पाहतोय अगदी धीम्या गतीने टाकलेला चेंडू. अपेक्षा जाऊया सामन्याकडे. पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार असेल नागेश. पहिला बॉल डॉट येताना आपल्या मैदानाच्या मध्ये बघायला मिळाला. यावेळी पाहिजे मैदानाच्या मध्ये चेंडू पडला. कुठल्या स्पॉटवर चेंडू होता. थोडासा निराश बघायला मिळतोय तो नागेश, कारण कदाचित आपण पाहतोय बॅटची हलकीशी एज होती. गोलंदाज तयार पुण्याचा पाहिजे. ओ, यावेळी पाहिजे स्वीप करण्याचा प्रयत्न होता, परंतु आता मैदानाच्या मध्ये आपण बघणार आहे. चेंडू मात्र इथे डॉट जो असेल लागोपाठचे 3 चेंडू इथे डॉट आलेले आहेत. स्कोर कार्डला आपण पाहतो कुठेतरी ब्रेक लावण्याचं काम मात्र यावेळेस नागेशने केलं. पहिल्या षटकामध्ये 8 धावा अवघे त्यांनी खर्च केला, 2 यश मिळवले. याही षटकामध्ये आपण पाहतो आतापर्यंत 3 चेंडू त्याने डॉट टाकलेले आहेत. 29 धावा धापलकावरती. हा चेंडू पुन्हा एकदा पाहिजे मैदानामध्ये पंचांकडे काहीशी मागणी केली जाते, परंतु इथे बॅटर मात्र फार संकटांचा सामना इथे करतायत. निर्दोष मैदानामध्ये आपण पाहतोय अगदी सलामीपासून ते उभे आहेत. त्यांच्या बॅटमधून एक चौकार देखील येताना बघायला मिळाला. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. काय गोलंदाजी करतोय आपण पाहतोय ते नागेश. 5 चेंडू टाकलेत, 5ही चेंडू इथे डॉट आले. आणि बघायचं आहे आजच्या दिवसामध्ये निर्धाव षटक टाकण्याचा मान आणि या स्पर्धेमध्ये निर्धाव षटक टाकण्याचा मान खरं तर नागेशच्या नावावरती जाईल का. 5 चेंडू डॉट टाकलेले आहेत. कट केल्या बॉलला थर्म्याच्या दिशेने आपण पाहतो चेंडू ते ट्रॅव्हल होईल. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. सिंगल तर इथे आली. दुसरा धावेचा प्रयत्न केलाय आणि पाहता आपण पाहिले गेले तर नकार इथे कळवला जाईल. 1 धाव आली. या षटकामध्ये आपण पाहतोय निश्चितप्रमाणे नागेशने अवघ्या 9 धावा खर्च करत 2 विकेट मिळवले त्याने. 3 षटकांचा खेळ संपला. 30 धावा धापलकावरती. वेळ वाचवायचा आहे, पुन्हा एकदा विनंती करतो.